अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या एका नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। आज आपल्यासाठी फार विशेष आहे कारण तर मित्रांनो, हे आमच्या गावातील माजी सरपंच रमेश जगताप सर आहेत आणि हे त्यांचे बंधू आहेत अंबादास जगताप। म्हणजे हे गावात जे काही लोक जे आपल्या कामधंद्यासाठी जे दूर राहायला गेलेले आहेत, मुंबई पुणे अशा ठिकाणी, तर प्रत्येक वर्षी आईच्या ह्या गाडवळणीच्या कार्यक्रमासाठी ते हजेरी लावतात, सातत्याने आपली हजेरी दाखवतात आणि 13 गाड्याचा हा कार्यक्रम असतो। 13 गाडे ओढणीचा कार्यक्रम असतो। गेली 68 वर्षे अविरतपणे चालत आलेली ही परंपरा कायम आहे। एका मातंग समाजाच्या व्यक्तीने आईच्यापर्यंत गाड्या ओढत नेल्या होत्या, तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा पूर्ण गाड्याचा ओढण्याचा जो कार्यक्रम आहे तो अविरतपणे सुरू आहे। आणि याच्यामध्ये एक व्यक्ती जी व्यक्ती साधारणतः 9 दिवस आईच्या मंदिरामध्ये बसते आणि 9 दिवसाच्या नंतर हे गाडा ओढणीचा कार्यक्रम होतो। साधारण एका व्यक्तीला एक गाडी ओढायची म्हटलं अशी तर किती हेवी वाटते, पण 13 गाड्या खचाखच लोकांनी मुलांनी भरलेल्या आणि ती एक व्यक्ती ती पूर्ण गाडी ओढण्याचं ताकद ठेवते। म्हणजे तो साक्षात एक आईचा कौल आहे, आईचा आशीर्वाद आहे, आई येडेश्वरी मातेचा। आणि तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे लोक आहेत अशा प्रकारे प्रदक्षिणा घालून हे गाडी ओढण्याचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। आणि आजूबाजूच्या गावातील देखील लोक ह्या ठिकाणी बघण्यासाठी येतात, कारण न भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम असतो आमच्या गावामध्ये। आणि ह्या ठिकाणी प्रत्येक पंचवार्षिकला नाही तर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो। आणि ह्या ठिकाणी जेवढे काही लोक आहेत तर ते आपापल्या नवस पूर्ण झाल्याच्या नंतर हा गाडा ओढणीचा कार्यक्रम करतात। आता ह्या ठिकाणी आपण बघू शकताय, आता हे पूर्ण छोटे बालगोपाळ बसलेले तर आहेत, पण जे काही तरुण मुलं आहेत ते देखील ह्या ठिकाणी बसलेली आहेत। आणि हे पूर्ण महिला असतील, जे काही मुलींचे लग्न झालेले आहेत, माता मुलींची, तर त्यांची ते परगावी असल्यामुळे ते प्रत्येक वर्षी ह्या गाडा ओढणीच्या कार्यक्रमाला गावात आपली हजेरी लावतात। आणि ह्या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, म्हणजे पूर्ण गाव नावी तर अख्खं जेवढे काही लोक आहेत आसपासच्या गावामध्ये काही व्यवसाय करण्यासाठी म्हणा, काही मोलमजुरी करण्यासाठी जे काही आपल्या कामधंद्यासाठी गेलेले आहेत, कोणी नोकरीसाठी असेल बाहेरगावी, ते सर्वचे सर्व लोक ह्या ठिकाणी येतात। आता बघू शकता तुम्ही, ही जी व्यक्ती खाली उतरून जी गाडी ओढते ती त्याला अशी एक देवीची ताकद, अशी एक आईचा आशीर्वाद संचारतो अंगामध्ये की ही पूर्ण 13 गाड्या खचाखच भरलेल्या
ही एकटी व्यक्ती गाडी ओढते बघा तुम्ही. म्हणजे कुठेतरी जे आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने आईचा आशीर्वाद आहेच. तर हे बघू शकताय तुम्ही, हे पूर्ण लोक आता हे दुसरे आलेले आहेत आणि त्यांचं आता हे आल्याच्या नंतर प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम असतो आणि प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर तो गाडा ओढणीचा कार्यक्रम असतो, जो काही तुम्ही आता पाहिलेलंच आहे. तर पुढे पण बघत राहा मित्रांनो. आणि
व्हिडिओ फार आवडणार आहे. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आईचंही दर्शन तुम्हाला करवतो. जसं आमच्या गावातील जे मंदिर आहे जुनं, खूप मोठं महात्मा आहे आईचं आणि तेही तुम्हाला मंदिर दाखवतो. चला.